नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता बऱ्याच शेतकऱ्यांना एक आशा लागलेली आहे कर्जमाफीची आणि 2 लाखापर्यंत संपूर्ण आपली कर्जमाफी होणार आहे अशी एक आशा आहे. पण शासनाने काय केलेलं आहे, जे 2017 आणि 2019मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांसाठी काय केलेली आहे आनंदाची बाब म्हणून त्यांचेच फक्त 2 लाखापर्यंत कर्जमाफीमध्ये बसणार आहे, त्यांनाच माफी मिळणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना 2019मध्ये कर्जमाफी मिळाली होती अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे, अल्पशा लाभ काय होणार आहे, कर्जमाफीचा मिळणार आहे. पूर्णतः कर्जमाफी त्यांची होणार नाही, पूर्ण सातबारा त्यांचा कोरा होणार नाही आणि 2 लाखापर्यंत त्यांना कर्जमाफी मिळणार नाही. असा एक GR शासनाने काय केलेला आहे, पारित केलेला आहे. कारण 17 आणि 19मध्ये जे शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे, 2025-26 मधला जी 26ची जे चालू आहे कर्जमाफी, त्यामध्ये 100% त्यांना 2 लाखापर्यंतचा लाभ मिळणार आहे. तेवढ्याच फक्त शेतकऱ्यांना. आणि बाकी जे रेग्युलर आहेत त्यांना प्रोत्साहनपर भत्ता त्यांना 50,000पर्यंत रेग्युलरवाल्याला मिळणार आहे. आणि ज्यांनी कर्ज ज्यांचे 19मध्ये माफ झालेले आहेत, जे यावेळेस काय करत आहेत, 2 लाखापर्यंत ज्यांच्याकडे कर्ज आहे, रक्कम आहे, थकीत आहेत, अशांना 50,000 रुपयेपर्यंत काय होणार आहे, रक्कम माफ होईल. उर्वरित रक्कम त्यांनी काय करायची आहे, बँकेला भरायची. नंतर मग उरलेली रक्कम काय केली जाणार आहे, सुटीमध्ये काय केली जाणार आहे, त्यांना सूट केली जाणार आहे. असं काय केलेलं आहे, नवीन नियमानुसार, नवीन GR नुसार काय केलेलं आहे, शासनाने पारित केलेलं आहे. मग अशा पद्धतीने काय होणार आहे, यावर्षीची कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे. धन्यवाद.